सो गाईज, हॅलो दिव्या चॅनलवर मी दिव्या तुम्हा सर्वांचं मनापासून वेलकम करते. तर आजचा ब्लॉग मागच्या 2 ब्लॉगसारखाच खूप स्पेशल असणार आहे. कारण मागच्या 2 ब्लॉग्समध्ये माझ्या 2 सुंदरीच मी दाखवल्या होत्या आणि आज 3rd नंबर ऑफ सुंदरी म्हणजे जान्हवी येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. नावावरून तर तुम्हाला कळालंच असेल ती किती जानलेवा आहे गाईज. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. जाऊ दे, तिच्याबद्दल काय बोलायला नको, नाही तर मग नंतर कॉल करून माझ्या मागे चिव 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 करत बसेल. त्याच्यापेक्षा मी काय बोलत नाही तिच्याबद्दल. तुम्ही स्वतः ब्लॉगमध्ये बघालच तिला. आणि आजचा ब्लॉग खरंच खूप स्पेशल असणार आहे कारण आजचा दिवसच खूप स्पेशल आहे गाईज. आज रितिकाचा बड्डे. ती रितिका जिच्यासोबत लास्ट व्लॉग शूट केलेला आपण. तो शूटचे यूट्यूब शॉर्ट्ससुद्धा मी पोस्ट केलेले गाईज. तुम्ही नक्की एकदा ते चेकआउट करा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सगळ्यांनी रितूला विश करा हॅपी बड्डे माझ्या कमेंट बॉक्समध्ये. ती नक्कीच तुम्हा सर्वांना रिप्लाय देईल. दिवस आजचं स्पेशल बनवण्यासाठी आणि सेलिब्रेशनसाठी आज आम्ही सगळा ग्रुप भेटणार आहोत. त्यामुळे आमच्या ग्रुपमधले कोण कोण आहे ते सगळे तुम्हाला आज मी दाखवणार आहे गाईज. तर आजचा स्पेशल व्लॉग तुम्ही बघत राहा गाईज आणि माझ्यासोबत कनेक्ट राहा. ओके, सो गाईज जान्हवी आलेली आहे. हॅलो गाईज. तर ही आहे माझी 3rd नंबर ऑफ सुंदरी जान्हवी. सो जान्हवी तू का आलीस गाईज माझ्या घरी उगाच संडे खराब करायला? आले तुला त्रास द्यायला. फोनवर काय कमी त्रास देते का? Last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the gun. इकडे आले संडेला पण गाईज जगू देत नाहीत मला. तुला सुखी बघवत नाही ना मला, म्हणून आले तुला त्रास द्यायला. ती नालायक कशी ना. एवढं उन्हात मला बोलवलंय हिनी. एवढं बाहेर बघा की कडकडीत ऊन आहे. एवढं उन्हात मला बोलवलंय. मला काही एवढं तर करू शकते मला तर तिने थंडा पण विचारला नाही की तुला काही थंडा देते का, काही गरज नाही त्या थंडा मंडा प्यायची, काही गरज नाही. मला बोलवलंय, काम करायला बोलवलंय मला. माझा फोटोशूट करणार आहेस तू? खूप सुंदर फोटोशूट करायला बोलवलंय का मला? हो. फक्त कामच लावत जा मला, दुसरं काही नको करत जाऊ. तशी पण काय करत असते तू घरी? पोरांशी चॅट करत असते. बात तो सही है. जाऊ द्या, या विषय बोलायच नको. एवढं आहे. ब्लॉग मध्ये तुझी इज्जत नको जायला. हा ना, एवढी पण इज्जत नाही घालवायची आपल्याला. दुसरी पोरं येणार पण नाही. नाही नाही, असं नाही ना. तुझ्या हिच्यामुळेच माझी ना फॅन फॉलोईंग कमी झाले पोरांची. माझी वाढली हिच्यामुळे. हिने माझं नाव एवढा बदनाम केलं आहे की पोरं आता येतच नाही मला. फॅन फॉलोईंग म्हणून सगळे गायब झालेत. चुप बस. अजून पण तिचे एवढे मजनू आहेत ना गाईस. चला जाऊ देत तो टॉपिक. उगाच तुझे मजनू लोक ब्लॉग बघतील, तेच तर बोलतील नशीब नाव नाही घेतलं आमचं. हा ना, बरोबर. ती गाणार आहोत पण आज ऋतूचा मस्ती काय सेलिब्रेशन आहे, सगळे येणार आहेत. हा, सगळे येणार आहेत. आमचं रियुनियन आहे. खूप दिवसानंतर आम्ही भेटणार आहोत. मजा धमाल मस्ती करणार आहोत आणि आम्ही तुम्हाला दाखवूच ब्लॉग मध्ये की आम्ही काय काय धमाल मस्ती केली. स्टे ट्यून. मला अजून पण होतं मला. तर गाईज, यांनी कच्च्या केळीची कापं बनवायला घेतलेत. आधी काय केळी कच्ची केळी कापतानाचं शूट रील मध्ये घ्यायला हवं. असं देत काय नाही. तर काय करतेस तू आता? मी बनवते कच्च्या केळीचे काप गाईस. हा, बट आता स्टार्ट त्यांना सांग तर प्रोसेस कसं करायचं, काय करायचं. सगळ्यात पहिले तर आपण कच्ची केळी आहेत ना त्याची अशी सालपटे काढून घेतोय. अच्छा. लोक ते सिलायचं असतं ना त्याने सुद्धा अशी काढू शकतात, पण मला त्याच्यात खूप कंटाळा येतो म्हणून मी अशी डायरेक्ट काढत असते. तुम्हाला जी मेथड इझी वाटते आणि जी तुम्हाला जमते तुम्ही तशा पद्धतीने कच्च्या केळीचे सालपट काढून घेऊ शकता आणि मग त्याला कट करायचे आपल्याला. तर ते कसे ते मी तुम्हाला दाखवतेच. जान्हवी तर काही कामाचे आहे नाही गाईस. काही पण हे सगळे जे केळीचे आहेत 2-3 केळ्या मी साफ करून ठेवलेत बघा. हे बघा, हे जे आहे ते मी केलंय. तरी बोलते की मी काहीच नाही केलंय. अजून किती माझ्या नावाचं म्हणजे बदनाम करायला घेतलंय तिने. त्यांना पण जान्हवीसारखी मुलगी भेटेल ना बायको म्हणून त्याची बरबादी विचारायची. बेस्ट ऑफ लक इन फ्युचर. तू बघत असतो हा ब्लॉग. Yo, the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the नाही, माझं नाव बदनाम नको करू. पोरं भेटणार नाही मला. आतापर्यंत कुठे भेटताय गाईज गाईस? फक्त रील शॉट पुरतच ही मुलगी काम करते. बिहाइंड द सीन मीच आहे याच्या. हसते वरतून. काय करते ना, काय येत नाही. काय खायच्या कामाची नुसते.
मला फक्त माहित रील शूट साठी गाईस ती करते, फक्त रील शूट. तू म्हणजे पूर्ण ब्लॉग मला रोस्टच करणार आहेस हो का? हो, आजचा ब्लॉग तोच स्पेशल आहे, जान्हवी रोस्ट. चल लवकर, उशीर होतोय आपल्याला. हा ठीक आहे चल. सो गाईस, आपण असे कच्च्या केळीचे काप असे कापून घेतलेले आहेत आणि ते थंड पाण्यात थोड्या वेळ आपण ठेवले होते कारण त्याचा चिकटपणा कमी व्हावा. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल हम आपण बाहेर काढून ठेवलेले तसे प्लेटीमध्ये कारण त्याचं पाणी थोडंसं निघून जावं म्हणून. तोपर्यंत आपण अद्रक लसणाची पेस्ट करून घेणार आहोत. थोडंसंच अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे. दाखव किती घेतलेस. थोडंसंच घेतलं, अर्धा अद्रकची तुकडा आहे आणि बाकी लसणाच्या पाकळ्या आहेत. आपण बारीक करूया, ठीक आहे. अद्रक लसणाची पेस्ट केली आहे, बारीक करायची गाईस. मी ती आता याच्यावरती केळावरती टाकून देते. मी अशी केळाला लावायची मी अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला. अजून मी त्यानंतर- मसाला वगैरे पण आपण ऍड करू ना. हा, आणि त्यात मीठ ॲड करायचं आता. अच्छा सो आता आपण याच्यात मीठ, हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. बाकी कोणते मसाले मी ॲड नाही करत. तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही करू शकता, ऑप्शनल येते. मला लाल मिरचीचंच आवडतं, सो मी तेच केलेलं आहे. आणि लास्टला थोडंसं आपण याच्यात लिंबू टाकणार आहोत गाईस, त्याने छान टेस्ट येते. अच्छा, चांगलं लागलं तर बरं आहे, नाही तर बघ तू. जशी मी आहे तशी निघून जायला पाहिजे मी घरी. तुझं जेवण खाऊन मी आजारी पडायची. किती नालायक आहे, असं इतका नालायक नाही तुम्ही. तुम्हाला पण येत का? तुम्ही मला नक्की सांगा गाईस कमेंट. नालायक मैत्रिणी, तुला नालायक वाटते का मी? एवढी चांगली मैत्रीण तुला भेटले, काहीतरी तू हे केलं असणार, मागच्या जन्मी पुण्य केलं असणार, तुला मी Bullets fly, I'm the last one to die. बापरे, बघा किती छान मी असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे गाईस. असं लिंबू पिळून घेतलेलं आहे गाईस, त्याने खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा. आणि याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत? आता रव्यामध्ये फ्राय करणार आहोत नॉर्मली. अच्छा, हा आपण रवा ऍड करणार आहोत का? हो, आणि मग रवा ऍड करून झाल्यानंतर फ्राय करणार आहोत फिश टाईपमध्ये. आज आम्ही विसरून जाणार आहे नॉनव्हेज खाणं. And I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. नाही बाबा, नॉनव्हेज आम्ही कधीच विसरणार नाही. बघू. साधा रीलचा शॉर्ट केला ना, त्यामध्ये मिक्स केलेले राईस, थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची आणि मीठ मिक्स केलं रव्यामध्ये. म्हणजे मग रवा असं प्लेन नाही लागणार खाताना, थोडी टेस्ट येईल चांगली. सो आता आपण मस्त अशा रव्याला फ्राय करणार आहोत गाईस. चला. सो गाईस, आता आपण तवा गरम व्हायला ठेवला आहे. मग असं मस्तपैकी तेल टाकून घेणार आहोत त्याच्यावरती. आणि नंतर हे केळी आपण रव्यामध्ये हे करणार ना, डीप करून फ्राय करणार. माझे शॉर्ट घेत का मी हे बघ आता घालणार. आता कॅमेरा तो हे झालाय, थांब ना. पण मग माझं शॉर्ट आपली रील कम्प्लीट होणं महत्त्वाचं आहे. ब्लॉगसाठी खूप कंटेंट आहे गाईज आता आमच्याकडे. हे तिकडे तुझ्या बड्डेचा आहे. एवढी कामं लावते ना मला. असं नाही की मैत्रीण आली तर मैत्रीणचं पाहुणचार एवढं केला आरामात पाहिजे. करतेस. पाहुणचार इथे येऊन नाही, काम कर. इथं उलट इथं काम. केळीची काप तळायला घेतले, खूप असं सुगंध वास येतोय. म्हणजे येतं पोरीला काहीतरी येतं बनवता. खूप चांगलं. तर माझ्या नवऱ्याच्या इन फ्युचर खूप मजा आहे. हा, नवऱ्याची खूप मजा आहे हिच्या. मस्त रोज रोज पंचपक्वान्न खाऊ घालेन नवऱ्याला. हो ना, आणि त्याच्याकडून पैसा पण दुबारला. हा, त्याच्यावरतीच डोळायचा. नवऱ्याच्या पैशावरतीच. असं झालं कधी मला नवरा भेटेल, कधी नवरा आयुष्यात. जॉब करते, इंडिपेंडेंट वुमन्स आहोत आम्ही गाईज. हार्डवर्किंग आहोत. किती छान असे फ्राय केलेले जान्हवीला बोंबीलची फिलिंग येते. हा ना,
मस्त बोंबील फ्राय असं मस्त झालंय आपलं बनवून आता. खूप इझी स्टेप होती बनवायची. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता घरी. आणि खूप छान लागतं. जास्त करून जे नॉनव्हेज खातात त्यांना श्रावणमध्ये खूप चांगला ऑप्शन आहे. हा म्हणजे श्रावणमध्ये किंवा कोणत्या फेस्टिवलला खाऊ शकत नाही. नॉनव्हेज खायचे एकदम इच्छा झाले. जान्हवीसारखे खोबरट लोक आमच्या ऑफिस पार्टीला मला अजून पण आठवत आहे. ट्यूजडे होता तर मॅडमचा जीव राहत नव्हता नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय. जेव्हा तिने खाल्लं नॉनव्हेज तेव्हा तिला बरं वाटलं. मी आता तुझ्या ब्लॉग मध्ये कधीच नाही येणार. आज पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला रोस्टच करणार आहे. म्हणजे माझी पोल खोल करतो. सगळ्या गोष्टी सांग. कसं मी हावरटमध्ये केलेलं, कसं काय केलेलं त्या. मी ते दिवस कधीच विसरू शकत नाही. हा विसरू शकत नाही. नालायक साली. चला सो गाईस आपली डिश रेडी झाली आणि आता आपण जान्हवीला टेस्टला देणार आहोत. जानू टेस्ट कर आणि मला सांग. असं घेऊन येते जसं की मला आईतच खाऊ घालते. याच्यामध्ये अर्धी मेहनत अर्धी नाही अर्ध्या निम्मी मी गाईस मदत केली. चुप बस खोटारडी. दाखवते की मी कंपनीला खाऊ घालते असं. सो गाईस अर्ध्याहून जास्त मेहनत तर मीच केली. तिने फक्त रील पुरते काही शॉर्ट्स शूट केले बस. बाकी काय एवढं खोटं नको बोलू आहे का. आता टेस्ट कर. कसं झालंय? खूप छान. खूप मस्त टेस्ट आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईस तुम्ही बघू शकता या महाराणीचे किती थाट चाललेत. तरी बोलते मैत्रीण विचारत नाही. दिवसभर माझ्या मागे चिव 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 करत असते. डोळा नाही ठेवायला पाहिजे का. हा कुठे खराब झालीस तर तू. हो हो तेच बाकी राहिलंय. झाला पाहिजे. दिवसभर माझ्या मागे चिवचिव करत असते. मला हे नाही करत ते नाही करत. बघा मैत्रिणीचे किती थाट चाललेत गाईस. हो ना. एवढं तर करायलाच हवं तुला. सो गाईस आता आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आणि ही बघा ही मुलगी कशी रेड्यासारखी पडली काहीच काम न करता. मी भांडी घासली जेवण बनवलं किचन वाटा आवरला. तिचा नुसता आराम चालला. म्हणजे मला तू घरी बोलून काही काम करायला लावणार होतीस मैत्रिणीच्या ना. काही काम नको करायला. थोडीफार कामं केली होती ना मी. काही काम नाही केली गाईस. खूप आळशी आहे. इन फ्युचर हिचा नवरा हा ब्लॉग बघत असेल ना त्याने आधी बघितलं ना लग्नच कॅन्सल करेल. तू आधीच घाबरो इन फ्युचर नवऱ्याला. हा ब्लॉग बघून बोलू की नाही मला करतच नाही. हा ना. तर मग कशी रेड्यासारखी बसली आहे ग. वेड्यासारखी दिसते का मी. रेडा आता बाजूला एक फोटो मी टाकते रेड्याचा. तुम्ही बघा मग दोघे सेम दिसताय की नाही. नाही मावशीने मस्त जेवण बनवलं होता. आमरस होतं बनवलेलं. मी ना मावशीने सगळं मावशीने केलं होतं ना. सगळं क्रेडिट ही घेते. काम आता. तर मावशींच्या हातचं जेवण करून मस्त अशी सुस्तावली मी. खूप झोप आली. खूप असं मस्त जेवण बनवलं. आता आपल्या सेलिब्रेशनला जायचंय. हो रितू मॅडमला लुटायचंय. लवकरात लवकर रेडी व्हायचं आपण. रितू मॅडमला लुटायचंय आज आपल्याला. तिचा बर्थडे आहे तर आज मॅडम आम्हाला पार्टी देणार आहे. मस्त ती मज्जा. बोलते की आपल्याला लुटायचं आहे. लुटायचं खाते एवढूच ना न बोलते लुटणार आहे. खायचं तर पत्ता नाही. आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे. सेलिब्रेशन ब्लॉग आहे आजचा. खूप मोठा ब्लॉग पण होईल. हो मस्तपैकी मजा येणार आहे. सो सेलिब्रेशन बघण्यासाठी तुम्ही मला कनेक्ट राहा. ओके गाईज. तर गाईज हिची तयारी सुरू झाली आहे. कधीपासून डोकं खाते की मी कोणते कपडे घालू कोणते नाही घालू. कपड्याचा अख्खा ढेर सुरू केला आहे. दाखव जरा कपडे दाखव यांना. तुला कोणतं घालायचं तर नक्कीच त्यासाठी 2-3 काढून ठेवलेले. बघायचे कपडे. माझा बर्थडे कधी आहे? हिचा बर्थडे पुढच्या महिन्यामध्ये आहे. आणि पुढच्या महिन्यासाठी तिने आत्तापासून शॉपिंग करून ठेवले बर्थडेची. माझा बर्थडेचा लेडी. लोक बर्थडेच्या 2-3 दिवसाआधी शॉपिंग करतात. ही मॅडम 1 महिना आधी शॉपिंग करते. किती एक्साइटमेंट आहे तिला.
शॉपिंग दिवस आहे ज्या दिवशी माझा जन्म झालाय. हा तुम्हाला माझ्यासाठी एवढी शुभ सुंदर सुशील शुभ शुभ दिवस नाहीये, अगदी वाईट दिवस आहे. अशुभ अशुभ बोलायचंय का तुला? जीव घे माझा अशुभ. जीव. बघा ही मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. जर माझा कधी चल आता रेडी व्हायला घे मस्त पैकी. अजून किती आधी किती उठ आता खूप झाला. ठीक आहे चला आम्ही रेडी होतो. रेडी होऊन तुम्हाला आम्ही फुल लुक दाखवतो आमचं.